नमस्कार आणि आपण पाहताय देश आणि विदेश हे बातमीपत्र। तिकडे आखाती देशात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आलेत। अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक भूमिका घेतली आहे। इराणने आखातातील अनेक देशांना लक्ष्य केल्याने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलंय। नवीन सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणचा सूर अधिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे। या संघर्षामागे होर्मुझ सामुद्रधुनीचं सामरिक महत्त्व, आखाती देशातील सत्ता संतुलन आणि इराणच्या अणु कार्यक्रमाचा वाद अशा अनेक कारणांचा गुंता पाहायला मिळतो। हे युद्धाचं वातावरण नेमकं का आणि कसं निर्माण झालं? अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनाच इराण का लक्ष्य करतंय आणि या संघर्षाचा जागतिक तेल बाजारावर पुन्हा काय परिणाम होऊ शकतो? चला जाणून घेऊ। आखाती देशात पुन्हा युद्धाचा भडका। अमेरिकेकडून इराणच्या 140 ठिकाणांवर बॉम्ब हल्ले। अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचं जोरदार प्रत्युत्तर। अमेरिकेच्या लष्करी तळांवर डागल्या मिसाईल। इस्रायल, ओमानसह 4 देश इराणच्या टार्गेटवर। इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांच्यावरील अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा इराण अमेरिका युद्धाचा भडका उडालाय। अमेरिकेने इराणमधील 140 ठिकाणांना लक्ष्य करत बॉम्ब हल्ले केले होते। प्रत्युत्तरादाखल इराणनेही भरभक्कम मिसाईल हल्ले सुरू केलेत। जॉर्डन, कुवेत, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या 6 देशांवर इराणकडून मिसाईल्स टाकल्या जात आहेत। होर्मुझच्या सामुद्रधुनीत सायप्रसचा ध्वज असलेल्या एका कंटेनर जहाजावर इराणनं हल्ला केल्यानंतर हे युद्ध पेटलं। इराणी सैन्यानं आता आरपारच्या लढाईचा इशारा दिलाय। संयम बाळगण्याची वेळ आता संपली आहे। इराण आता अमेरिकन जीववादी शत्रू संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, जॉर्डन, कतार आणि त्यांच्या सर्व भागीदारांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करेल। हे हल्ले विनाशकारी असतील, ज्यामुळे अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांना येत्या अनेक वर्षांसाठी या प्रदेशातील तेल आणि वायू पुरवठ्यापासून वंचित राहावं लागेल। तुम्हाला इशारा दिला होता, आता कोणतीही सबब उरलेली नाही, आम्ही हल्ला करू। खामेनी यांच्या निधनानंतर नवीन सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांचं पहिलंच विधान समोर आलंय। त्यांचे वडील आणि युद्धात मारले गेलेल्या लोकांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल असा इशारा मोस्तफा खामेनी यांनी अमेरिका इस्रायलला दिलाय। यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता। इराणी सरकारनं माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण इराणला खाक करण्यासाठी 1000 मिसाईल सज्ज असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं। मात्र इराण अमेरिकेच्या धमकीला फारसं गंभीरतेनं घेताना दिसत नाही। आपण अमेरिकेवर थेट हल्ला करू शकत नाही, मात्र अमेरिकेला मदत करणाऱ्या सर्व मित्र राष्ट्रांना धडा शिकवण्याची इराणची रणनीती दिसतेय। मागच्या 1 आठवड्यामध्ये इराण विरुद्ध 3rd राऊंड ऑफ मिलिटरी स्ट्राइक्स पूर्ण केल्यानंतर आता इराण सुद्धा अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर तुटून पडलेला आहे। इराणच्या हद्दीपासून साधारणतः 11,000 किलोमीटर दूर असणाऱ्या अमेरिकेवर प्रत्यक्षरित्या हल्ला करू शकत नाही, हे लक्षात घेऊनच आपल्याकडे असणाऱ्या मिसाईल्स त्याचबरोबर ड्रोनच्या मदतीनं अमेरिकेला मदत करणाऱ्या आखातामधल्या देशांच्या विरुद्ध इराण हा वेगवेगळ्या प्रकारचे हवाई हल्ले त्या ठिकाणी करतोय। कुवेत, बहरीन, जॉर्डन, कतर यांच्या विरुद्ध जबरदस्त हल्ले मागच्या काही तासांमध्ये इराणच्या ड्रोन त्याचबरोबर मिसाईलच्या माध्यमातून केलेले आहे आणि याचमुळे या देशांनी आपली हवाई हद्द बंद केलेली आहे। एकूणच अमेरिकेला मदत करणाऱ्या सर्वच मित्र राष्ट्रांविरुद्ध आम्ही तुटून पडू अशी सरळ धमकी ही इराणनं या आखाती देशांना दिलेली आहे आणि त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती आणखीन गंभीर बनू शकते। याच्या सोबतीलाच जर खरोखरच हे युद्ध चिघळलं तर बाब अल मंडेब सुद्धा चोक होण्याची भीती आज घडीला निर्माण झालेली आहे। एकूणच संघर्ष अशा प्रकारे वाढतोय आणि हल्ले प्रतिहल्ल्याच्या माध्यमातून होर्मुझची सामुद्रधुनी ही तर केंद्रस्थानी आहेच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामधला संघर्ष वाढेल आणि याच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला अत्यंत बिकट परिस्थितीमधून जावं लागेल अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतेय। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यावरून ही लढाई अधिक तीव्र होताना दिसतेय। इराणला कोणत्याही परिस्थितीत होर्मुझवर आपलं नियंत्रण ठेवायचंय, मात्र इराणची होर्मुझवरील मक्तेदारी अमेरिकेला बोचतीये। यासाठी अमेरिकेनं ओमानच्या हद्दीतून पर्यायी मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला। यावर इराणी सैन्यानं केलेल्या हल्ल्यांमुळे ही योजना फसलेली दिसते। दुसरीकडे इराणच्या अणु कार्यक्रमाचा वाद पुन्हा डोकं वर काढतोय।
अमेरिका इराणमध्ये युद्धविरामाच्या चर्चेत अणुनिर्मितीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा होता. इराणनं आपले अणुनिर्मिती कार्यक्रम पूर्णपणे थांबवावे आणि विकसित युरेनियम साठा अमेरिकेच्या स्वाधीन करावा अशी अट अमेरिकेनं इराणसमोर ठेवली होती. मात्र इराणनं अणुस्थळांची पुनर्बांधणी सुरू केल्याचा अमेरिकेचा दावा आहे. याचा आधार घेत अमेरिकेनं इराणवर सामंजस्य कराराचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवलाय. अमेरिका इराणमधील युद्धविरामाची चर्चा फोल ठरली. मात्र या काळात इराणला सावरण्याचा वेळ मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा आखाती देशांमधला युद्धाचा भडका जगाचं टेन्शन वाढवणार अशी चिन्ह दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.